पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे 3 जवान शहीद झालेत। पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काश्मीरच्या मछिल सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला। एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना सुद्धा करण्यात आल्याचं कळतंय। या सगळ्या प्रकाराला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलंय। दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडल्यानंतर हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। काश्मीरच्या मछिल सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार पाकिस्तानकडून करण्यात आला। आपण अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे। 3 जवान भारताचे पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेत। यातल्या एका जवानाच्या मृतदेहासोबत पाकिस्तानाने विटंबना केल्याचंही कळतंय। काय नेमकं घडलंय? बिलकुल आजची ही ताजी घटना आहे आणि गेल्या काही दिवसापासून वारंवार चकमकी होत होत्या आणि सीमेपलीकडून सुद्धा अशा सीज फायरचं उल्लंघन करण्यात आलं होतं। आज सुद्धा तीच घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये 3 जवान शहीद झालेले आहेत आणि एका जवानासोबत विटंबना सुद्धा करण्यात आलेली आहे। मृतदेहासोबत विटंबना करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उच्च पातळीवर बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे। गृहमंत्र्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे। चकमक झाल्यानंतर जवानांना जी ट्रीटमेंट दिली जाते त्या संदर्भामध्ये पाकिस्तानशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि पाकिस्तानला सज्जड इशारा देण्यात येणार आहे। आणि ज्या प्रकारे पाकिस्तानने वेगवेगळ्या पद्धतीनं सीमेपलीकडून येऊन गोळीबार केला जातोय किंवा घुसखोरी केली जाते तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारने पण आता एक रणनीती आखलेली आहे आणि ती लवकरच अंमलात आणण्यात येणार आहे। मात्र या संपूर्ण आजच्या या घटनेची दखल सरकारने घेतलेली आहे। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।